नमो बुद्धाय. जय शिवराय. जय भीम. आज वर्कशॉप चॅनल तर्फे मी राजू गायकवाड, GST ऑफिसर, आपणास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भात ज्या परीक्षा घेण्यात येतात त्याबद्दल एक छोटीशी माहिती सादर करणार आहे. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. आपण पाहत आलेलो आहोत की राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी या परीक्षा आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत होत्या. परंतु याच्यामध्ये राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी, नॉन गॅझेटेड यासोबतच आता नवीन शासनाचं जे सर्क्युलर आलेलं आहे किंवा त्यांनी घोषणा केलेली आहे त्याद्वारे असं त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे की यानंतर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व ग्रुप सी, ग्रुप बी आणि ग्रुप 1 च्या सगळ्या या स्पर्धा परीक्षा ही फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कंडक्ट करेल. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या परीक्षांचा जो आवाका आहे तो यानंतर वाढणार आहे. तुमची तलाठी असो, कनिष्ठ लिपिक असो, ग्रुप बी मध्ये ASO असो, PSI असो, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असो, एक्साइज इन्स्पेक्टर असो, दुय्यम निरीक्षक असो, त्याचप्रमाणे कर सहाय्यक, लिपिक अशा विविध परीक्षा यानंतर फक्त आणि फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे. तर याचं कारण काय? याचं कारण असं आहे की ज्या काही स्थानिक परीक्षा किंवा जिल्हा लेवलवर ज्या परीक्षा होत असतात त्या परीक्षा मध्ये आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात गोंधळ होत होता, प्रॉपर त्या घेण्यात येत नव्हत्या किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता कमी अधिक प्रमाणात असायची आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षा घ्याव्यात म्हणून राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे यानंतर सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत म्हणजे ग्रुप सी, ग्रुप बी, गॅझेटेड, नॉन गॅझेटेड, त्याचप्रमाणे राज्यसेवा जी आधी घेत असते ती, म्हणजे यामध्ये कोणत्या परीक्षा आल्या तर यामध्ये ज्या परीक्षा आलेल्या आहेत ते तलाठी आलेली आहे, त्या कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षा आलेल्या आहेत, वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणतो की डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ भरती, सरळ सेवा भरती या परीक्षा मोठ्या प्रमाणात आता यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. आणि जेव्हा या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येतात तेव्हा काय होतं की या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रान्सपरन्सी असलेली आढळून येते. कारण जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा प्रॉपर डेट डिक्लेअर केलेली असते. तुम्ही परीक्षा देता त्यानंतर तुमच्या ज्या परीक्षेची आन्सर शीट आहे ती तुम्हाला मिळते आणि त्याद्वारे तुम्हाला कळते की या परीक्षांमध्ये आपण कोणत्या प्रमाणात आणि कितपत यशस्वी झालेलो आहोत. तर हा झाला परीक्षेचा दृष्टिकोन आणि परीक्षेबाबतची माहिती. आपण असं पाहतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण जनरली स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याचप्रमाणे MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, त्याचप्रमाणे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकिंग सर्व्हिसेस या अशा इतर विविध प्रकारच्या परीक्षा आणि UPSC निश्चितच अशा विविध परीक्षा आपण घेत असतो, आपण त्याला सामोरे जात असतो. परंतु हा सर्व अभ्यास करताना आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणत्याही परीक्षेला समोर जाताना जो त्याचा कोर स्टडी ज्याला आपण म्हणतो किंवा बेसिक स्टडी जे म्हणतो तो आपला पूर्णपणे होत नाही किंवा न होताच आपण काय करतो की त्या परीक्षांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्कशॉप चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला हे सगळं
समजावून सांगणार आहे की या परीक्षांना आपण सामोरे कसं जायला पाहिजे. तर मी राजू गायकवाड, जीएसटी ऑफिसर, आपण आज याबद्दल एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. ही माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. या उपरही काही तुमच्या शंका कुशंका असतील तर माझा मोबाईल नंबर 8055203036 आणि 9511242980 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता. तर आपण जेव्हा पाहतो की आपल्या महाराष्ट्रातील जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जातो किंवा या परीक्षांची तयारी करीत असतो, तर ती तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे. आज मी तुम्हाला सुपर क्लास 1 आणि क्लास 1 पोस्टच्या संदर्भात माहिती देणार नाही. आज मी तुम्हाला देणार आहे क्लास 2 पर्यंत गॅजेटेड किंवा नॉन गॅजेटेड परीक्षांना सामोरे कसं जायचं आणि त्या संदर्भात त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, जेणेकरून आपला सक्सेस रेशो हा वाढला पाहिजे आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट घेऊन आपण सरकारी नोकरीवर रुजू झालो पाहिजे. तर त्या अनुषंगानेच आज आपण हा व्हिडिओ सादर करणार आहोत. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना सर्वप्रथम आधी काय करतो, आधी संपूर्ण ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन केल्यानंतर तो पुन्हा एखाद्या नोकरीच्या निमित्ताने इकडे तिकडे जातो, प्रायव्हेट नोकरी करतो किंवा एखादा धंदा टाकतो किंवा तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, नंतर पीएचडी वगैरे करतो, अजून बरंच काही शिकतो. निश्चितच आपल्याला फुले शाहू आंबेडकरांची जी परंपरा लाभलेली आहे त्या परंपरेच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत जातो. पण मित्रांनो, हे आपण आज विसरता कामा नये की आज फक्त डिग्रीला तुमच्या महत्व आहे. डिग्री सोबतच तुम्ही काय स्किल्स शिकला याला जास्त महत्व आहे. तर जर तुम्ही अशा स्किलफुल अभ्यास केला तर तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता. पण सर्वसाधारण जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतो किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यास करतो तर त्याचं एक स्वप्न असतं की मी सरकारी नोकरीवर कर्मचारी किंवा अधिकारी या पदावर रुजू झालो पाहिजे. मग हा अभ्यास करताना किंवा या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपला दृष्टिकोन कसा असायला हवा. तर आपला दृष्टिकोन अशा पद्धतीने असायला हवा की जेव्हा आपण 10वी किंवा 12वीला असताना त्यावेळेसच आपला मोर्चा आपण स्पर्धा परीक्षांकडे वळवला तर आपला जो सक्सेस रेशो आहे तो लवकर आपल्याकडे येईल. म्हणजे लवकरात लवकर आपण एखाद्या सरकारी नोकरीवर रुजू होऊ आणि आपल्या नोकरीचा आपण तो पिरियड वाढवू शकू. पण होतं काय की मुलं ग्रॅज्युएशन करतात, मग पीजी करतात, मग इकडे तिकडे प्रायव्हेट जॉब करतात आणि मग सगळं संपल्यानंतर मग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सामोरे जातात. तर त्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. एक तर आपला ग्रास्पिंग पॉवर 23, 24, 25 वर्षानंतर कमी होत असतो आणि त्याच्यामुळे सक्सेस रेशो आपला आपोआपच कमी होतो. आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून, या वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन किंवा त्यांच्या पालकांना असं आवाहन करेन की खरोखरच मुलांना एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जर तयारी करायची असेल तर त्यांनी 10वी किंवा 12वी किंवा 8व्या वर्गापासूनच जसं बिहार, यूपी, एमपी किंवा दिल्लीकडच्या प्रदेशामध्ये विद्यार्थी करीत असतात तसं करायला पाहिजे. आणि तेव्हाच आपला सक्सेस रेशो आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. आज आपण जे पाहणार आहोत तर ग्रुप बी गॅजेटेड, नॉन गॅजेटेड आणि कनिष्ठ लिपिक या पदांसाठी आपण तयारी कशी करायची या संदर्भात पाहणार आहोत. तर आपण जेव्हा या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला जातो तर सर्वसाधारण आपण काय करतो, मार्केटमध्ये पुस्तके घेतो आणि वाचतो आणि वाचल्यानंतर मग त्या कंटिन्यू वाचत बसतो आणि वाचत बसल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपण प्रॉपर पद्धतीने अभ्यास केलेला नाही किंवा आपल्याला सक्सेस मिळालेला नाही. निश्चितच यामध्ये एखाद्या मार्गदर्शकाची जर भूमिका असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून सुद्धा हा लाभ घेऊ शकता. पण यासोबतच अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा कोणता अभ्यास करायचा, कोणतं पकडायचं, कोणतं सोडायचं हे जर आपल्याला कळत नसेल तर आपला अभ्यास चांगल्या मार्गाने होत नाही, प्रॉपर वेने होत नाही आणि म्हणून आपल्याला सक्सेस हा एकतर खूप उशिरा मिळतो किंवा मिळत नाही किंवा तो सक्सेस रेशो अतिशय कमी होतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक या ग्रुप बी ग्रुप सी च्या परीक्षांना कसे सामोरं जायचं याचा एक छोटासा आढावा घेऊ. तर सर्वप्रथम आपण इथे पाहतो तर आपल्याला इथे विषय कोणते असतात. तर विषय असतो भूगोल, विषय असतो इतिहास, विषय असतो भारतीय अर्थव्यवस्था, विषय असतो भारतीय कायदा आणि संविधान, विषय असतो सोबतच सायन्स, बेसिक सायन्स किंवा अप्लाइड सायन्स ज्याला आपण म्हणतो, आणि तत्सम असे अनेक विषय असतात ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या सब्जेक्टमध्ये ते विषय अंतर्भूत असतात. त्यासोबतच करंट अफेअर्स हा विषय असतो. त्यासोबतच आपण असं पाहतो की चालू घडामोडी हा विषय असतो, म्हणजे याला म्हणून करंट अफेअर्स, आणि सोबतच अंकगणित ज्याला आपण बेसिक अरिथमॅटिक्स आणि रिझनिंग अबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे सर्वसाधारणपणे महत्वाचे 6 ते 7 विषय याच्यामध्ये असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सामोरे जा, म्हणजे तुम्ही स्टाफ सिलेक्शनला सामोरे जा, कंबाईन लेवल असो, ग्रॅज्युएट लेवल असो, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल असो किंवा 12वी लेवल असो, ग्रुप डी असो, ग्रुप सी असो, तुम्ही रेल्वेच्या कोणत्याही परीक्षांना सामोरे जा, तुम्ही एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षांना सामोरे जा, तुम्ही यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षांना सामोरे जा. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण पाहतो तर या पद्धतीने अभ्यास करतो. म्हणजे भूगोल तुम्हाला करावा लागतो, जॉग्राफी आपण ज्याला म्हणतो, हिस्ट्री पूर्ण करावा लागतो. त्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञान ज्याला जे 10वी पर्यंतचं बेसिक असतं ते करावं लागतं. त्यानंतर आपल्याला राज्यशास्त्र, कायदा, सुव्यवस्था, प्रशासन या बाबत आपल्याला करावं लागतं. आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ज्या परीक्षा घेण्यात येतात त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकली काही गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. जसं पर्यावरण हा एक विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. सोबतच आयटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आयटी म्हणजे काय, जर कम्प्युटरच्या संदर्भामध्ये म्हणजे ती संगणकीय चाचणी जी असते ती आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर आपण एक थॉरली प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आपण यामध्ये विचार विमर्श करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण असं पाहतो की सगळ्या याच्यामध्ये इतिहास हा जो विषय आहे, हा इतिहास हा विषय संपूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. तर याचा अभ्यास कसा करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जनरली जे असते, जर आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, LIC, इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर केंद्रीय शासनाचे जे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो किंवा इतिहास आपल्याला असतो, त्यामध्ये प्राचीन इतिहास, प्राचीन भारतीय इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि सोबतच मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणतो आधुनिक भारताचा इतिहास. तर या तीनही प्रकाराचा जे आपल्याला ग्रॅज्युएशन पर्यंत असतं किंवा 10वी पर्यंत असतं, पण आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सुद्धा या तीनही इतिहासावर म्हणजे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास जो जवळपास 2002 पर्यंत किंवा 2005 पर्यंत सुद्धा आपल्याला विचारला जातो, तर त्या अनुषंगाने आपल्याला येतात. मग आता प्राचीन इतिहासामध्ये किंवा प्राचीन भारतीय इतिहासामध्ये तर आपल्याला काय करायला लागतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः जे सांस्कृतिक इतिहास आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे आपले धरोहर कोणते आहेत, आपले गडकिल्ले कोणते आहेत, आपल्या मोठमोठ्या वास्तू कोणत्या आहेत, आपल्या राजे रजवाडे कोणत्या आहेत, राजांचा इतिहास कोणता आहे, म्हणजे अकबरापासून त्यानंतर महाराणा प्रताप पासून हे सगळे जे आहे हे जसे आपण मध्ययुगीन भारतात पाहतो तसेच प्राचीन भारतामध्ये जे सातवाहन आहे ना, चालुक्य आहे, असे वेगवेगळे ज्यांच्या डिनॅस्टीज आहेत त्या डिनॅस्टीजचा प्रॉपर टाइमली आपल्याला अभ्यास करावा, म्हणजे टाइमलाईन आपल्याला फॉलो करावा लागतो. म्हणजे सणासणावर आपल्याला काय झालेच पाहिजे अशातला भाग नाही, पण त्या टाइमलाईन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे, त्याचा कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे, हिंदू संस्कृती माहीत असायला पाहिजे. आपली त्यानंतरची नागरी संस्कृती जी आहे, खेडेगावाची जी संस्कृती आहे ती आपण त्या इतिहासाच्या प्राचीन इतिहासाच्या याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. मध्ययुगीन भारताचा विचार करता आपल्याला सगळे राजे राजवाड्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे सर्वसाधारणपणे इसवी सन 1000 शतकापासून किंवा
12व्या शतकापासून 19व्या किंवा 17व्या शतकापर्यंत 18व्या शतकापर्यंत जेव्हापर्यंत इंग्रज आले तेव्हापर्यंतचा आपला जो इतिहास आहे हा मध्ययुगीन इतिहास आहे यामध्ये मोडतो. तर या सर्व राजांच्या काळात म्हणजे भरपूरशे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे महाराणा प्रताप म्हणा, अकबर म्हणा, वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळे डिनेस्टीज आहेत. त्यांचा म्हणजे मोगल केव्हा आले, मोगलांचं आक्रमण केव्हा झालं है ना, अरबी केव्हा आले, त्यांचं आक्रमण केव्हा झालं, शक आहे, हून अशा वेगवेगळ्या आहेत है ना. त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास प्रॉपर पद्धतीने केला आणि टाइमलाईन प्रमाणे केला तर निश्चितच आपलं त्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये प्रभुत्व निर्माण होतं. आणि सर्वात मोठा जो पार्ट असतो तो असतो आधुनिक भारतात. म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही परीक्षेचा विचार केला तर आधुनिक भारताच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. मध्ययुगीन भारताचा विचार करताना आपल्याला वेगवेगळ्या राजा महाराजांचा त्यांच्या काळाचा अभ्यास करावा लागतो. आपण महाराष्ट्रात राहतो तर प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार करता शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्यानंतर मराठ्यांनी जी अटकेपार आपले झेंडे लावले त्याचा आपल्याला विशेषतः अभ्यास करावा लागतो. सोबतच अकबर, औरंगजेब, महाराणा प्रताप असे, झाशीची राणी लक्ष्मीबाई असे विविध राजे महाराजे जे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्याचा आपल्याला टाइम लाईन प्रमाणे अभ्यास करावा लागतो. आणि हा सगळा अभ्यास करताना जेव्हा आपण पाहतो की मराठा साम्राज्याने संपूर्ण भारतावर जसं राज्य केलं त्या राज्याच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संपूर्ण भारताच्या संस्कृतीवर काय परिणाम पडला आणि कुठे कुठे महाराष्ट्रीयन लोक किंवा मराठी लोक पोहोचले आणि तिथे त्यांनी कोणती कर्तबगारी गाजवली या संदर्भात आपल्याला विशेष अभ्यास करणे आवश्यक असते. सोबतच मोगल राजे जे आले किंवा बाकीच्या ज्या डिनेस्टीज आल्या त्यांचा सुद्धा आपल्याला टाइमलाईन प्रमाणे अभ्यास करावा लागतो. प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये मी विसरलो एक गोष्ट की प्राचीन भारताचा अभ्यास करताना सुद्धा आपल्याला आपण सिंधू संस्कृती होती जी नागरी संस्कृती होती बहुतेक, आणि त्यानंतर जी आर्य संस्कृती आली त्याचा तर अभ्यास आपल्याला करायचाच आहे. पण त्यासोबतच जेव्हा आपण समोर जातो तर सम्राट अशोक असो, कनिष्क असो, हर्षवर्धन असो, चाणक्य असो, हे विविध राजे आहेत ज्यांनी भारतावर राज्य केलं. सोबतच भारताच्या लोकांमध्ये लोकशाहीची जी परंपरा सम्राट अशोकाने इथे अंगीकृत केलेली आहे, इथे रुजवलेली आहे, त्याचा सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला संपूर्ण भारताच्या संदर्भामध्ये म्हणजे गांधारपर्यंत जे अशोकाचं राज्य होतं ते तिथपर्यंत त्यांनी ते राज्य कसं नेलं आणि सोबतच श्रीलंका, म्यानमार, थायलंड, ब्रह्मदेश इथे राजाश्रयाच्या माध्यमातून बौद्ध धर्म कसा पसरला ते आपल्याला त्या अनुषंगाने ती संस्कृती, तो धर्म हे आपल्याला अनुभवता येईल आणि त्या अनुभवासोबतच आपल्याला ज्ञान प्राप्त सुद्धा होईल. तर हे मी थोडंसं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ते स्किप केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास, तो सोबतच संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यानंतर मराठा साम्राज्याने संपूर्ण भारतात निर्माण केलेलं राज्य किंवा साम्राज्य याचा सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने विचार करता येईल. आणि नंतर आपण मध्ययुगीन भारताचा विचार करताना सुद्धा टिपू सुलतानने कोणत्या पद्धतीने दक्षिणेमध्ये राज्य उभं केलं, म्हणजे भारतातला पहिला रॉकेट, भारतीय माणसाने तयार केलेला पहिला रॉकेट त्याच्या डिनेस्टीमध्ये पहिल्यांदा त्याचा वापर करण्यात आला. म्हणजे कशा पद्धतीने भारतीय संस्कृती इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायची आहे ते आपल्याला विविध पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येते. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचं एक कोडबुक, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं एक कोडबुक आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचं एक कोडबुक, असे 3 कोडबुक आपल्याला प्रॉपर पद्धतीने रीड करून आणि रीड करताना म्हणजे पहा अभ्यास करताना आपल्याला काय करायचं. आता मी थोडंसं आधुनिक भारताच्या इतिहासातला एक मागोवा घेतो. आधुनिक भारताचा इतिहास इंग्रज हे जेव्हा आले, इंग्रज किंवा इतर परदेशी व्यापारी जेव्हा इथे आले, म्हणजे डच असो, पोर्तुगीज असो, फ्रेंच असो, त्यानंतर इंग्रज, सर्वात शेवटी ते आले इंग्रज, फ्रेंच वगैरे आले, तिथपासून आपला आधुनिक भारताचा इतिहास
सुरू होतो. मग आधुनिक भारताचा इतिहास वाचताना सर्वप्रथम इथे कोण आले, म्हणजे पोर्तुगीज 1498 वास्को डी गामा आला, है ना. मग हळूहळू हळूहळू ते डच आले, मग स्पॅनिश आले, मग इंग्रज आले, मग फ्रेंच आले. अशी एक संपूर्ण परंपरा आहे त्यांच्या येण्याची. आणि मग हळूहळू त्यांनी इथले राज्य काबीज केले. राज्य कसे काबीज केले हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे ते नक्कीच रिनांचा एक प्रकारे युरोपमध्ये जो सुरू झाला होता त्याचीच परिपाक म्हणून संपूर्ण युरोपियन देशांनी संपूर्ण जगामध्ये मार्गक्रमण केले, तिथे तिथे आपली राज्य प्रस्थापित केली. आणि भारताचा विचार करता इंग्रजांनी इथे पूर्णपणे फ्रेंचांच्या हातून सत्ता घेऊन इथे राज्य प्रस्थापित केलेला आढळून येतं. इंग्रजांनी जेव्हा आपण आधुनिक भारताचा विचार करतो तर इंग्रजांनी इथे राज्यव्यवस्था कशी राबवली, त्यांनी कोणते कोणते कायदे केले, चुकीचे कायदे कोणते रद्द केले, इथपासून तर पहिल्या लॉर्ड पासून तर शेवटच्या व्हाईसरॉय पर्यंत त्यांच्या डिनास्टीनुसार, म्हणजे त्यांच्या कार्यकाळानुसार, त्यांच्या याच्यानुसार त्यांनी कोणत्या काळामध्ये कोणतं काम केलं हे सगळं एका नंतर एक आपल्याला त्यांच्या कार्यकाळानुसार, त्यांच्या टाइमलाईननुसार आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. सोबतच त्यांनी इथले जे अत्याचारी अन्याय जे कायदे होते, म्हणजे नरबळी कायदा असो, हुंडा प्रतिबंधक कायदा असो, किंवा विधवा विवाह कायदा असो, असे विविध कायदे केलेले आपल्याला आढळून येतात. आणि म्हणजे इंग्लंड या देशाला लोकशाहीची जी जननी म्हणतात त्याचं निश्चितच त्यांनी भारतामध्ये काही प्रमाणात का होईना त्यांच्या सोयीसाठी म्हणा किंवा अजून कोणत्या उद्देशाने म्हणा इथे राबवलं. इथे त्यांनी आधुनिक दळणवळण ची सुरुवात केलेली दिसून येते. इथे त्यांनी टेलिग्राफ सुरुवात केलेली दिसून, म्हणजे एक प्रकारे मध्ययुगीन भारताचा आधुनिक भारतामध्ये रूपांतर होत असताना तिथे इंग्रजांची भूमिका, इंग्रजांच्या राज्यकर्त्यांची भूमिका आपल्याला विसरून चालणार नाही. इथे त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली, त्या माध्यमातून भारताचं आधुनिकीकरण हळूहळू व्हायला लागलं. आणि त्याच माध्यमातून जेव्हा आपण पाहतो की जेव्हा इथे शिक्षणाचं आधुनिकीकरण झालं किंवा शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला तर इथले बहुजन समाजाचे जे महापुरुष आहेत त्यांचा उदय होणं सुरुवात झालेला आपल्याला दिसून येतं. आणि त्या माध्यमातूनच आज जो तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा लाभलेला इथे दिसतो त्याचं कुठे ना कुठे बीज जे आहे ते इंग्रजांनी रोवलेलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला दिसून येतं. यात काही दुमत नाही, कारण की त्यांनी इथे शिक्षण आणलं असतं, त्यांनी इथले वाईट कायदे, वाईट चालीरीती, वाईट परंपरा याच्यावर निर्बंध घातले नसते तर नक्की आज बहुजन समाजातले जिथे महापुरुष तुम्हाला दिसत आहेत ते कदाचित दिसले नसते. आणि नंतर या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला समाज सुधारकांचा सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा विचार करता किंवा संपूर्ण भारताचा विचार करता तर जे जे समाज सुधारक या भारतात किंवा या महाराष्ट्रामध्ये घडले त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करावा लागतो. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या परीक्षा घेण्यात येतात किंवा आता पुढे घेण्यात येणार आहेत त्यामध्ये 5 महापुरुषांचा अभ्यास तर तुम्हाला इत्थंभूत माहीत. महात्मा ज्योतिबा फुले वाचावं लागतात, त्यानंतर आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावं लागतात, त्यानंतर आपल्याला गोपाळ गणेश आगरकर वाचावं लागतात आणि त्यानंतर महर्षी कर्वे वाचावं लागतात. म्हणजे हे जे 5 महापुरुष आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये विविध विषयांमध्ये हात घालून जे समाज सुधारणा केलेली आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाचावं लागतात. यासोबतच 40-50 अजून समाज सुधारक आहेत त्यांचा आपल्याला विशेषत्वाने अभ्यास करावा लागतो. या इतिहासाच्या याच्यामध्ये समाज सुधारकाचा एक वेगळा भाग असतो. आधुनिक भारताच्या इतिहासाचा विचार करता आपल्याला आपला 1857चा इतिहास, त्यानंतर आपली स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने साईड बाय साईड किंवा समांतर दृष्टिकोनातून निर्माण होणारी सामाजिक चळवळ या अनुषंगाने आपल्याला तो अभ्यास पूर्णपणे करावा लागतो. आणि तो नंतर 1947च्या नंतरचा भारत तर 1991 पर्यंत किंवा 2005 पर्यंतच्या भारताचा सुद्धा आपल्याला इतिहास माहीत असणं अपेक्षित आहे. तर हा झाला इतिहास. म्हणजे इतिहास कशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे याचं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो
की कोणताही ठोकळा घेऊन वाचण्यात अर्थ नसतो, तर या प्रत्येक याचा एक कोरबुक घेऊन त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करताना जेव्हा आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण मित्रांनो, की भारत असो, महाराष्ट्र असो किंवा जग असो, हे नकाशे समोर ठेवून या सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणे अपेक्षित असते. जोपर्यंत तुम्ही हे नकाशे भारताचा असो, महाराष्ट्राचा असो, जगाचा असो, नकाशे ठेवून अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होत नाही आणि तुमचा अभ्यास फिक्स होत नाही किंवा तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाही. जर हे नकाशे ठेवून तुम्ही अभ्यास कराल तर निश्चितच तुमचा सक्सेस रेशो नक्कीच वाढेल, यात काही दुमत नाही. तर हा इतिहासाचा अभ्यास करताना हे नकाशे तुम्ही म्हणजे भारताचा इतिहास जर वाचत असाल तर तो नकाशा समोर ठेवा. वेगवेगळ्या विषयानुसार त्याला तुम्ही त्या नकाशावर उतरवा. म्हणजे जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल प्राचीन भारताचा अभ्यास करायचा असेल तर प्राचीन भारताचा अभ्यास करताना ज्या ज्या डिनास्टीज आहेत ते नकाशावाईज तुम्ही जर केलं की इथे ही डिनास्टी, तिथे ही डिनास्टी, त्याचा कार्यकाळ तेवढा, त्याचा कार्यकाळ तेवढा, ही संस्कृती इथली, आर्य संस्कृती इथली, आर्य केव्हा आले, असं नकाशावाईज जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर तो अभ्यास आणि त्याला कलरफुल करायचा, म्हणजे जेणेकरून काय होतं की ते आपल्या डोळ्यांना छान वाटतं आणि आपल्या माइंडमध्ये कुठेतरी ते फिक्स होत असतं आणि म्हणून त्या नकाशाच्या माध्यमातून तो अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं. दुसरा विषय आपण पाहतो भूगोल. हा अतिशय वास्त विषय आहे. जसा इतिहास आहे तसा भूगोल सुद्धा अतिशय वास्त आहे. भूगोलाचा अभ्यास करताना सुद्धा पृथ्वीची निर्मिती कशी झाली, वातावरणाची निर्मिती कशी झाली, वातावरणाच्या निर्मितीनंतर वेगवेगळे खंड कसे पडले, खंड पडल्यानंतर म्हणजे पृथ्वी थंडी कशी झाली है ना, आधी पृथ्वी गोळा होता आधी, त्यानंतर हळूहळू थंड झाली. तर हे सगळे स्थित्यंतरे, हे सगळे चेंजेस, हे रूपांतर, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जागतिक भूगोलाचा अभ्यास करताना म्हणजे पर्वत कुठे आहे, दऱ्या कुठे आहे, खोरे कुठे आहे है ना, गर्ता कुठे आहे, सर्वात उंच शिखर, मग शिखरांची लांब उंचीनुसार त्यांचा ऑर्डर कसा आहे, किंवा गर्ता आहे, ट्रेंच आहे, त्यांच्या खालच्या खोलीपासूनच्या ज्या त्याच्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स आपल्याला माहिती पाहिजे. वेगवेगळे समुद्र, समुद्र खाड्या, मग उपसागर, सागर, समुद्र कशाला म्हणतात है ना, या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं अपेक्षा आवश्यक आहे जागतिक भूगोलाचा विचार करतात. त्यासोबतच प्रत्येक देशांची निर्मिती कशी झाली, म्हणजे राजकीय भूगोलाचा जेव्हा आपण स्वतःच्या अनुषंगाने विचार करतो तर ती कशी निर्मित झाली, म्हणजे खाड्या झाल्या तर त्या कशा निर्माण झाल्या, कुठलं हवामान कशा पद्धतीचं आहे, कुठलं पर्जन्यमान कशा पद्धतीचं आहे, म्हणजे जसं पर्जन्यमान असेल तसंच तुमचं वने पण असतील, तशीच तुमची भूभाग पण असेल, तशीच तुमची जमीन पण असेल. तर हे कन्सेप्ट जागतिक भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असतं. आणि सेम कन्सेप्ट आपण भारताचा भूगोलाचा अभ्यास करताना आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना आपण घेतो. म्हणजे आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा भूगोल प्राकृतिक जेव्हा आपण म्हणतो, भारताच्या भूगोलाचा अभ्यास करताना भारताची निर्मिती कशी झाली, म्हणजे तेतिसा महासागराचा तळ उंचावून जेव्हा हिमालय बनतो, तर हिमालय हा अतिशय तरुण जेव्हा आपण पर्वत आहे असं म्हणतो, तर त्याच्या मागे ते लॉजिक आहे तर ते कसं आहे. तर त्याच पद्धतीने भूकंप, ज्वालामुखी, त्यासोबतच संपूर्ण महासागरांची निर्मिती आणि भारताचा विचार करता भारतामध्ये कोणकोणते पर्वतमाला आहेत, कोणकोणत्या दऱ्याखोऱ्या आहेत है ना, जसा बंगालचा उपसागर आहे तर नदी खोरे कोणते आहेत, तर आपले गंगेचे खोरे आहेत, त्यानंतर आपले नर्मदेचे खोरे आहेत, तापीचे खोरे आहेत, चंबळचे खोरे आहेत. पंजाबच्या भागामध्ये आपण सतलज, बिया, रावी, चिनाब ह्या 5 नद्या आहेत, त्यावरून जे पंजाब नाव पडलेलं आहे ते सिंधू है ना, जी पाकिस्तानामध्ये गेलेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्राकृतिक भूगोलाचा आपल्याला अभ्यास, इत्थंभूत अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यास करताना मी पुन्हा एकदा सांगतोय की नकाशा समोर ठेवणं अतिशय आवश्यक आहे, नकाशावरून अभ्यास करणं आवश्यक आहे. तर नकाशावरच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी नोट करायचे आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर हा झाला प्राकृतिक भूगोलाचा भाग. प्राकृतिक भूगोलासोबतच मानवीय भूगोल सुद्धा आहे, राजकीय भूगोल सुद्धा आहे. तर याचा सुद्धा आपल्याला अभ्यास त्या पद्धतीने करायचा. म्हणजे मानवीय भूगोल म्हणजे काय, डेमोग्राफी आपल्याला पूर्ण करायची आहे, संस्कृती कोणत्या भारताच्या भागामध्ये कोणकोणते संस्कृती आहे, कोणकोणत्या आदिवासी जमाती आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, त्या आदिवासी जमातीचं भारताच्या
डेव्हलपमेंटमध्ये काय योगदान आहे, या पद्धतीचा आपल्याला तो इत्थंभूत अभ्यास करायचा. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा जेव्हा आपण विचार करतो, तर याच्यामध्ये सुद्धा सह्याद्रीची निर्मिती कशी झाली, है ना? म्हणजे आख्यायिका काय आहे हे विसरून जायचं. इथे वास्तविक काय आहे, सत्तद्वीर बुद्धी काय म्हणते, आणि भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, म्हणजे सायंटिफिक रिझन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, म्हणजे जेव्हा आपण एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सगळ्या परीक्षांचा विचार करतो, तिथे महाराष्ट्राच्या भूगोलाला अतिशय महत्व आहे. जसं इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासासोबतच महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास याला महत्वाचे मी सांगतो, तर त्याला सुद्धा खूप महत्व आहे. तर भूगोलाचा विचार करताना महाराष्ट्राचा भूगोल हा तुम्हाला इत्थंभूत माहित असणं अतिशय आवश्यक आहे. त्यावर मी एक थोडंसं बातमीदाराचा प्रकाश टाकतो की महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला कसा करायला. प्राकृतिक भूगोलाचा विचार करताना आपल्याला सह्याद्रीचा विकास कसा झाला, सह्याद्री कसा डेव्हलप झाला, त्यानंतर सातपुडा पर्वत, त्यानंतर अजिंठा सातमाळा, सह्याद्रीचे जे उपरंग आहेत अजिंठा सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, या आणि त्या दोन पर्वतमालांमधून वाहणाऱ्या नद्यांची खोरे, या अनुषंगाने तो अभ्यास करा. म्हणजे गोदावरीचे खोरे संपूर्ण महाराष्ट्राचा जेव्हा आपण म्हणतो 33% 35% भाग व्यापते, त्या खोऱ्यांच्या नदीकाठावर कोणती शहरे आहेत, कोणते कोणते सोबतच धार्मिक स्थळे आहेत, है ना, आणि त्याचा काय परिणाम महाराष्ट्राच्या भूगोलावर आणि इतिहासावर झाला, सांस्कृतिक दृष्टिकोनातून काय झाला, त्वचा आपल्याला विचार. म्हणजे वर्धा वैनगंगेचे खोरे असावे, आपण जेव्हा म्हणतो गोदावरीचे खोरे, तर त्याला वर्धा वैनगंगेचे उपखोरे सुद्धा आहेत. म्हणजे हा सुद्धा भाग आपल्याला मोठ्या प्रमाणात करणं अतिशय आवश्यक आहे. नंतर आपल्याला शंभू महादेव जे आहेत, नंतर तिथून जी भीमा नदी वाहते, कृष्णा नदी वाहते, तर या नद्यांच्या खोऱ्यांचा त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोनातून म्हणजे अभ्यास करायचा आहे, सोबतच भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच कोकण जेव्हा आपण म्हणतो, तर कोकणाचा अभ्यास करताना म्हणजे उत्तरेकडचा कोकणाचा भाग कोणता, दक्षिणेकडचा कोणता, मधातून नद्या कोणत्या वाहतात, कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा कोणत्या नदीने विभागलेली आहे, इथपासून ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच कोकणाचा विशेषतः कोकणावर जे विचारल्या जातात प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून, तर असा विचारला जातात की कोणत्या नदीने कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा वेगळी, उत्तरेची दमणगंगा, दक्षिणेची तेरेखोल, हा सगळा अभ्यास आपल्याला त्या पद्धती आणि ऑर्डर दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर हा ऑर्डर सुद्धा आपल्याला प्रॉपर होईल. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे हा ऑर्डर सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या माध्यमातून करायचे असतात. सोबतच मानवीय भूगोलाचा विचार करताना डेमोग्राफिकली आपल्याला तो अभ्यास करायचा. कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे, कोणाची कमी आहे, घनता कोणाची जास्त आहे, स्त्री पुरुष लिंग प्रमाण कोणत्या जिल्ह्याचं कमी जास्त आहे. फक्त आता कमी जास्त करून चालत नाही, तर आता तुमच्या कॉम्पिटिशनचा जो आवाका तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तो ऑर्डर सुद्धा आपल्याला मेंटेन करावा लागतो. 1 ते 5 खालून, 1 ते 5 वरून, या पद्धतीने सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राच्या ज्या जमाती आहेत, ट्राईब्स आहेत, आदिवासी जमाती, कोणत्या जमाती कोणत्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, यावरही मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात येतात. सोबतच अनुसूचित जातीचं प्रमाण कुठे आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, लिंग गुणोत्तर कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, शिक्षणाचं प्रमाण कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, कोणत्या जमातीत जास्त आहे, कोणत्या जमातीत कमी आहे, है ना. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जाती जमातींचा अभ्यास सुद्धा आपल्याला या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात केला जातो. तर हा अभ्यास करण्यामागे किंवा हे सगळं नॉलेज घेण्यामागे प्रशासनाचं काय उद्दिष्ट असू शकतं, म्हणजे एवढं सगळं का आपल्याकडून करून घेतात किंवा एवढं सगळं आपल्याला का करवतात. मग तर त्याच्या मागे उद्देश प्रशासनाचा आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं किमान बेसिक नॉलेज असायला पाहिजे. कारण की तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, तुम्ही जिथून ते कामकाज पाहणार आहात, तर ते कामकाज पाहताना विविध प्रकारची लोक जेव्हा तुमच्याकडे येतात, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि ते नॉलेज फक्त आठवून चालत नाही, तर ते नॉलेज तुम्हाला अप्लाय पण करायचं आहे.
आणि अप्लाय करून तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळं सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या करायच्या असतात. ठीक आहे. आता हा झाला इतिहास आणि भूगोल. म्हणजे आवाका खूप मोठा आहे, पण अभ्यास करणं तेवढंच सोपी आहे. म्हणजे माझा जो आतापर्यंतचा अनुभव आहे, प्रॉपर पद्धतीने प्रॉपर वेळेने अभ्यास केला तर हे सगळं व्यवस्थित एक 7-8 महिन्याच्या अभ्यासामध्ये होत असतं. त्यानंतर आपण पुन्हा पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था हा अतिशय महत्वाचा विषय असतो. तर भारतीय अर्थव्यवस्था करतो तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना पुन्हा एकदा एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की इतिहास आणि भूगोल हा अभ्यास करताना जसा नकाशाचा वापर करायचा आहे तसं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना सुद्धा नकाशाचा वापर करायचा आहे. जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या त्या ठिकाणी कशा कशा क्लिअर होत जातील. तर भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा आपण करतो तर भारतीय अर्थव्यवस्थेचा उगम कुठून झाला, म्हणजे का आपण ती करायला पाहिजे, आपली उत्पत्ती कशी झाली, मग त्याच्यामध्ये हळूहळू उत्क्रांती कशी झाली. तर आपलं तिथे राष्ट्रीय उत्पन्न काय, शेतीचा काय फरक पडला आपल्या भारतीय अर्थव्यवस्था जी आपली प्राथमिक हे आहे. त्यानंतर आपला उद्योगाचं आपलं काय धोरण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि आधुनिक भारताच्या नंतर त्याच्यामध्ये कसं परिवर्तन होत गेलं. म्हणजे आपण पाहतो की पहिली औद्योगिक परिषद मगो रानडे यांनी घेतलेली होती ना, 1988, 86, 87 समथिंग त्या काळामध्ये. म्हणजे तिथपासून जो उगम आहे. मग दादाभाई नौरोजी आहे, मग वेगवेगळे असे तज्ञ आहेत ज्यांनी व्यापार टाकलेले आहेत, जमशेदजी टाटा आहे, असे वेगवेगळे आहेत. तर मग भारतीय उद्योगाचा इतिहास कसा आहे, त्याचा विकास कोणत्या पद्धतीने होत गेला, आणि मग इंग्रज आल्यानंतर इथे आधुनिकीकरणाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेल्वे आणली त्यांनी, त्यानंतर कोळशाच्या खाली, त्यानंतर आयरन ओर्सच्या खाली विविध विविध आपण म्हणतो मॅंगनीज ओर्सच्या खाली, म्हणजे जे काही सगळे मेटल्स. आंतरराष्ट्रीय व्यापार कसा आहे, आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे ज्या सगळ्या WTO चे काय संदर्भ आहेत आणि IMF चे काय संदर्भ आहेत. IMF च्या बाबतीमध्ये आपल्याला IMF शिकायचं, आपल्याला RBI शिकायचं आहे ना, RBI ची ध्येय धोरणे शिकायची आहे, आपल्याला बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं, त्या बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक पडला है ना, RBIचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक पडला, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला अक्षरशः इत्यंभूत त्या शिकून घ्याव्या लागतात. जेणेकरून आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर ठीकच आहे, पण नॉलेज गेन सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींमधून होतो. त्यानंतर आपण पाहतो आपल्या लोकसंख्या, इथे सुद्धा आपल्याला लोकसंख्या, दारिद्र्याच्या समित्या, लोकसंख्येच्या समित्या, वेगवेगळ्या कर विषयक समित्या आणि चौकसी समिती असो, केलय्या समिती असो, बँकिंगच्या समित्या, रंगराजन समिती असो, ह्या सगळ्या समित्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना एक मी तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टींना पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. म्हणजे या 1951 पासून आपल्या ज्या पंचवार्षिक योजना सुरू झाल्या, ज्या 2014 पर्यंत होत्या, त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना तिथे अंतर्भूत करा. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले जसं आपण पाहतो, तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून जर आपण अभ्यास करत गेले तर तो अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने होत असतो. आणि त्याच्यामध्ये आपलं जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात असं मला वाटतं, असा आमचा अनुभव आहे. कारण प्रत्येकच गोष्टी त्या पंचवार्षिक योजनेच्या याच्यामध्ये जर तुम्ही घेतल्या तुम्हाला लक्षात येईल की त्याची टाइमलाईन काय आहे, प्रत्येक घटना घडण्याची टाइमलाईन काय आहे. म्हणजे राष्ट्रीयकरण झालं तर कोणत्या पंचवार्षिक योजनेत झालं आणि त्याची टाइमलाईन कशी आहे ना. म्हणजे आपण पाहतो पहिले 49चं राष्ट्रीयकरण RBIचं आहे, मग 55चं आहे ना, मग त्याच्यानंतर 1969चं आहे, नंतर 1980चं आहे. अशा बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहेत वेगवेगळे, पहिले 14, मग 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, SBIचं राष्ट्रीयकरण 55चं आहे, RBIचं 1949चं राष्ट्रीयकरण. म्हणजे टाइमलाईन आपल्याला प्रॉपर पद्धतीने कळत असतात आणि म्हणून मग आपण त्या पद्धतीने तो अभ्यास इत्यंभूत अभ्यास आपला होत असतो, ज्याला आपण म्हणतो कन्सेप्ट क्लिअर करतो. मग याच माध्यमातून आपल्या त्या करविषयक समित्या कोणत्या, बँकिंग समित्या कोणत्या, त्यानंतर आपले वित्त आयोग आतापर्यंतचे कसे आहेत, नियोजन आयोग काय आहे,
नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो, उपाध्यक्ष कोण असतो, वित्त आयोग काय आहे है ना? वित्त आयोगाचे अध्यक्ष कसे लक्षात ठेवायचे, तर एक साधं उदाहरण सांगतो. म्हणजे वित्त आयोगाचे अध्यक्ष लक्षात कसा ठेवायचा, तर याचं एक मी कोटेशन बनवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आम्ही याचा अभ्यास करताना कोटेशन बनवले, जेणेकरून ते लक्षात राहिलं पाहिजे आणि कन्सेप्ट त्याची आहे. तर एक सिंपल आहे, ते योगी संतानम चंद्रावर राजकारण त्यागी झाले, चंद्रावर राजकारण त्यागी झाले. ब्रह्मानंद रेड्डी शेलार होऊन चव्हाणला म्हणाले, साडवे पंत खुसरो कुठे पळाले. इथे तुमचे पूर्णच्या पूर्ण वित्त आयोगाचे अध्यक्ष येतील मित्रांनो. तर अशा पद्धतीने अक्रॉनिम घेऊन किंवा एखादा सेंटेन्स तयार करून सुद्धा आपण प्रत्येक विषयाचा अभ्यास करू शकतो है ना. तर सोबतच आपण हे पाहतो की शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना शासकीय अर्थव्यवस्था आपली कशी असते, तर त्यामध्ये एक अर्थसंकल्प म्हणजे याला आपण बजेट म्हणतो. म्हणजे तो भारताचा बजेट असो किंवा महाराष्ट्राचा बजेट, तो बजेटचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर लेखापरीक्षण म्हणजे अकाउंट्स अँड ऑडिट याचा अभ्यास, म्हणजे बजेटच्या माध्यमातून आपल्याला तो अभ्यास करणं. कारण की बजेट जेव्हा जेव्हा मांडला जातो तेव्हा वेगवेगळे ध्येय धोरणे पॉलिसी डिसिजन घेतल्या जातात, म्हणजे पॉलिसी डिसाईड केल्या जातात. आणि त्याच्यामुळे तो लेखा परीक्षणाचा अभ्यास करणे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना त्याचे दोन भाग करावे लागतात, म्हणजे 1991 पर्यंतचा आणि 1991 नंतर. म्हणजे 1991 पर्यंतचा आपलं परंपरागत आपलं अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला पाहावयास मिळते. परंतु 1991 नंतर आपली अर्थव्यवस्था एलपीजी आल्यानंतर म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आल्यानंतर अतिशय वेगाने विकसित झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. म्हणजे आपण संपूर्ण जगाला आपलं मार्केट WTOच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं. मग इथे प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात आलं आणि प्रायव्हेटायझेशनचा मग परिणाम काय झाला, त्याचे कच्चे दुवे कोणते आहेत, त्यांचे मेरिट्स कोणते आहेत, डिमेरिट्स कोणते आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की प्रायव्हेटायझेशन आल्यानंतर संपूर्ण जगातील भांडवल इथे आलं, संपूर्ण कंपन्या इथे आल्या, पण त्यासोबतच इथे बेरोजगारी सुद्धा त्या प्रमाणात वाढलेली आता आपल्याला आढळून येते. मग या बेरोजगारीचा अभ्यास करणं, बेरोजगारीच्या समित्यांचा अभ्यास करणं, लोकसंख्येचा अभ्यास करणं, लोकसंख्येसाठी नियमन करणाऱ्या संस्थेचा अभ्यास करणं, त्यांच्या समित्यांचा अभ्यास, CSO आहे आपल्याकडे है ना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत जो हा अभ्यास करतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना अतिशय महत्व असतं. तर एवढा सगळा आवाका आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत करावा लागतो. म्हणजे अभ्यास खूप मोठा आहे असं मुलं म्हणतात, पण याला मिनिमाइज कसं करायचं हे प्रत्येकाच्या क्षमतेवर, त्याच्या स्ट्रॅटेजीवर, त्याचा करण्यात येणारा अभ्यासाचा वे कोणता आहे, प्रॉपर वे कोणता आहे, त्या माध्यमातून ते केलं तर खूप काही याला खूप रॉकेट सायन्स नाही आहे असं मला वाटतं. उरलेला भाग पुढच्या भागामध्ये घेऊ असं आपण करूया, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला प्रॉपर पद्धतीने आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने तो आपल्याला घेता येईल. तर आज आजच्या पुरतं एवढंच. मी पुन्हा एकदा सुनील कदम सर यांचे आभार मानतो. त्यांनी मला इथे एमपीएससीच्या माध्यमात मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा पुनश्च आभार आणि जय हिंद, जय शिवराय.